असं वाटतंय. खूप छान वाटतंय असं दरवर्षी. नवनीत टीम यावर्षी तुम्ही काय काम नाही करत. तुम्ही बॅट फिक्सिंग केली आहे. पैसे घेऊन बाहेर गेले. चला सामन्याला सुरुवात करा लवकरात लवकर. फलंदाजांची नावं कळवायची आहेत. फलंदाजी टीम नावं सांगा. उखाणे घ्यायला लावतील थोड्या वेळ. नाही तर बॉलरचं नाव नितेश. बघा ह्याला म्हणतात जबाबदारी. बॉलरचं नाव कळवलेलं आहे नितेश. फलंदाजीवर असतील फलंदाज 1 फलंदाज 2. फलंदाजांना पहिलाच बाब थांब. आता नाव विचारून काय करतलं हे बाळ नाव सांग. आता आउट झालं असतो. कोण? आविष्कार. आविष्कार पहिल्याच चेंडूवर आविष्कार झालेला आहे. काही हरकत नाही. मला वाटतं सेमीफायनलला ते त्यांचा चांगला खेळ दाखवतील. आणि आता नवीन फलंदाज गेलेला आहे मला वाटतं वैभव. नाही आविष्कार प्रथमेश. मला वाटतं ह्या कॅचचा आनंद गगनात मावेना म्हणून बॉल डायरेक्ट वर फेकून दिले मी. हे नाव फलंदाजाचं नाव कळवा. फलंदाजाचं नाव. फलंदाज स्ट्राईक वर आहे ते नाव सांगा. संतोष. चला पुन्हा एकदा संतोष स्ट्राईक वर. मितेश 2 चेंडू 2 विकेट घेतलेला आहे. बघूया तिसरा विकेट घेऊ शकतोय का. हॅट्रिक. प्रणित सावंत नंतर जर कोणी हॅट्रिक घेतली असेल आजच्या दिवसात तर पुन्हा एकदा गोलंदाजीमध्ये नोंद केलेली आहे ती मितेश. हॅट्रिक घेतलेली आहे त्याने. मला वाटतं संघ मालक आणि कॅप्टन दोघं खुश असतील. तुम्ही बघू शकता किती आनंदी आहे संघ. नवीन बॅट्समॅन नाव सांगायचंय ओमकार. सगळ्यास ओमकार. आपल्या नावाची जर्सी घालून ओमकार. टोलावलेला चेंडू यावेळी मात्र सिंगल साठी टोलावलेला होता. फिल्डिंग चांगली झालेली. धावण्याचा काही प्रयत्न नाही. 4 चेंडू निर्धाव गेलेले आहेत. 3 विकेट गेलेले आहेत. खरोखरच प्रेशराइज गेम असेल तर आता बॅटिंग टीम साठी. कारण 4 चेंडूत अजूनही धावा नाही मिळालेल्या आहेत. त्यावेळेस मात्र धावा बोनस स्वरूपात 4 मिळालेल्या आहेत. म्हणजे बॅकअप करून दिलेला आपल्या टीमला ओंकार यांनी. आणि बॅट फिरवून दाखवता मी ह्याच्यापेक्षा जोरात मारू शकते. दादा मारून दाखव. चला 5 चेंडू 4 धावा. शेवटचा चेंडू नितेश. बघूया विकेट घेऊ शकतायत का. अंपायर तो नाही. अंपायर पाठिया. बॅट्समॅनकडे अपील करू नका. बॅट्समॅन एवढं लिगल नाही आपल्याकडे. सॉरी ओके. चला मला वाटतं आता स्ट्राईकवर गेलेला फलंदाज नाव सांगा. विशाल. मला वाटतं तुमचे प्लेइंग गेले आणि इथेच बसले वाटतं. कोणी लोक. चला पुढील चेंडू घेऊन गोलंदाजाचं नाव कळवा. गोलंदाज नितीन. आणि यावेळेस मात्र चांगला फोर लागलेला चेंडू अडवलेला होतो. कोणतो. ओके. पाटवाडीचे नावाजलेले बुवा संत शिरकर बुवा यांचे पट्ट शिष्य रोशन सावंत वामनुष्टी घेत आहेत. झोपले आहेत. त्यांना चादर चटई आणि उशीची सोय करून द्यायची मंडळाने. चला मला वाटतं इथे अजून एक कलाम लागलेला. आणि नवीन गेलेल्या बॅट्समॅनचं नाव काय. फलंदाजाचं नाव सांगा. मालपेकर. पण त्यांचा निकलेश मालपेकर. पुण्यावरून हा सामना खेळण्यासाठी आणि एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ त्यांच्यासाठी. फटका का लागत नाहीये. 1 रन वरती समाधान आणावं लागतंय ते श्याम यांना. पुन्हा फटका मारण्याचा प्रयत्न. त्याच्यासाठी 1 धाव आलेली आहे. 1 धाव आलेल्या संघाची धावसंख्या थोडीशी वाढ झालेलीच आहे. त्याचबरोबर हा चेंडू पुन्हा एकदा सिंगल साठी मारलेला आहे. टॉस खाली पडला. सिंगल गेलेली आहे. सिंगलमुळे संघाच्या धावसंख्येत थोडीफार भर आलेली आहे. आणि
वेल अपील आहे. मला वाटतं चांगली किपिंग आणि चांगल्या गोलंदाजीचं एक चांगलं उदाहरण आहे. अंपायर किंवा खेळाडू थोडेफार थकलेले दिसत आहेत. स्कोर झालेला आहे एका षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा. एका षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा. दोन षटक 8 धावा. 2 षटक 8 धावा. सॉरी 2 आतिश षटकात सौकरांची आतिषबाजी करणारा गोलंदाज आतिश. एकाच म्हणतात आमंत्रण देऊन पाहुणचार केल्यासारखं. बॉल एकदम हलका होतो पण काय बॅट्समनच्या पल्ल्यात नाही. बघा काका भजनाचा टी शर्ट घालून जो बॅट्समन जाता. नाव सांगा काय नाव. आणि पुन्हा एकदा डेव्हिड अस्सी मायकल अस्सी नंतर मालपेकर ब्रदर्स आणि स्ट्राईक. भाऊ भाऊ सिंगल शट. हे भाऊ भाऊ आहेत. मला वाटतं निखिलेश यांचे बंधुराज आहेत आणि यावेळेस दुसऱ्या टीम साठी देखील फिल्डिंग करतो आतिश. तुमच्या षटात गेलेला आणि अपील नुसार विकेट दिलेला आहे. हे 2 जण धावकरी वाढीत चांगले धावत असले, घरात एकमेकाच्या कामात धावत असले तरी रनात काय धावले नाही. म्हणून मग वाटतं मोठ्या भावाची विकेट गेलेली आहे. बॅट्समनचं नाव कळवायचं. मला वाटतं पुढच्या वेळेस प्रकाश सावंत. ओ जे स्टँड मधून आवाज करत होते त्यांच्या तोंडावर मारण्याचा प्रयत्न होता निखिलेश सोड. पुन्हा एकदा पकडत मारले आणि अजून 2 रन. या 2 रनांनी संघाची धावसंख्येत वाढ भरपूर झालेली नाही पण 2 रनच वाढलेली आहे. चला पुढच्या सामन्यासाठी पुन्हा एकदा तयार व्हायचं. काय रन नाहीये. वा चांगला डिसिजन आहे की हे धाव नाही आहे. मला वाटतं काही निर्णय अंपायरद्वारे दिले जातात ते प्रत्येकाने स्वीकारावं. यावेळेस मात्र निर्धाव चेंडू पकडायचा. हा निर्धाव चेंडू पुढचा चेंडू टाकलेला आहे. गोलंदाजाने थोडासा घुमवलेला आहे आणि मग आता निशांत तो बॉल रापत होते. जसे आपण भर पावसा दिलेले खवळे राबतो तसं बॉल रापल्याने 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आवाढावी म्हणजे 11. शेवटचं षटक घेऊन गोलंदाजांचं नाव कळवा. गोलंदाज नाव समीर. ओके समीर गोलंदाजीसाठी स्कोर 11. तीनही दांडके एकत्र केल्याने पण काही विकेट दिलेली नाही. जाऊ दे चांगली विकेट किपिंग चाललेली आहे. मग वाटतं MS धोनी जर रिटायर झालो तर आपण या दादांचं नाव नक्कीच देऊया. यावेळेस कॅच गेलेले आहे. एकदम कॅच प्रॅक्टिस सारखी कॅच हातात दिलेली आहे निखिलेशने. काही हरकत नाही. मला वाटतं विकेट आतापर्यंत 7 आता 8वा विकेट नाही. 7 विकेट गेले. 7च गेले. नवीन फलंदाजाचं नाव कळवा. कमलाकर सावंत. वा वा आता जर कॉमेंट्री करत होते आणि आता फलंदाजीसाठी गेलेले आहेत. मारला चेंडू आणि हा मला वाटतं क्रिकेटमध्ये फुटबॉलचं चांगलं उदाहरण दिलेलं आहे नितेश यांनी. बरोबर पायान फिल्डिंग करण्याचं जर कोण शिकलो असं थांबवलं नाही. आताचा रन नाही बॉल काउंट आहे. चांगलं डिसिजन घेतलं आहे. मला वाटतं 3 बॉल रन नाही आहे. सिंगल बॉल काउंट. बॉल काउंट आहे 0 रन आहे. काही थोडंफार मला वाटतं समीकरणात बदल झालेला आहे. फिल्डिंग मध्ये चेंजेस करण्यात येत आहेत कारण बॅट्समनने जो एक निर्धार बिंदू होता त्याच्यावर चांगला जोर काढला आणि हा जोर एका भीतीप्रमाणे खाली तिथे जाऊन उभं राहिलो. एका भीतीप्रमाणे जाऊन उभं राहिलो आणि मग आता अतिशय चेहऱ्यावर आपल्याला तो सुख बघून मिळतात. हो 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 बॉल पायाक लागलेलो बॉल आपल्या आजूबाजूला आपल्याने पण बॉल गावलो पुढे. कमलाकर चांगली फलंदाजी करतात काका. या वयात सुद्धा चांगली फलंदाजीचं एक चांगलं उदाहरण आहे. पूर्ण चौकार खडखडीत चौकार. त्यामुळे संघाची धावसंख्या आवाढावं 18. 19 पाहिजे टोळीला. जरा सामना जिंकायचा असेल तर संघ आपली पाटवाडी यांना
काहीही करून 19 धावा उभ्या करायच्या. 19 धावा तुम्ही आडवा राहून उभ्या केलात तरी चालेल, पण 19 धावा उभ्या करायच्या. जे जे झोपले चहाचा आनंद घ्यायचा असेल तर उठा. जे जे झोपले त्यांना चहाचा आनंद घ्यायचा असेल तर उठा. शशांक सावंत चहा यायला अजून 15 मिनिटं, तुम्ही झोपा. चायचं नाव ऐकून जे जे उठले 15 मिनिटं आहेत अजून, झोपा. तू कोण झोपला? चला आपली पाटवाडी बिल्डिंग सॉरी देवी पाहुण्यादेवी यांनी क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं. आपली पाटवाडी क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. एक सरडोबाचे रंग बदलतात तसे सकाळपासून बबन म्हणजे जयवंत सावंत टी शर्ट बदलता. भाड्याची आणल्यानं का धुवून आणल्यानं तू नाही माहिती. सकाळपासून जेव्हा त्याच्या अंगावर आम्ही 5वे टी शर्ट बघतो. जयवंत सावंत हात दुखण्याचं कारण सांगतो मी. जयवंत सावंत बॅटिंग काय त्यांच्या नात झाली नाही. 9 गो जवळजवळ त्यांच्या मिड सीझन मध्ये विकणार होतो. फलंदाज आतिश 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 गोलंदाजाचं नाव मालपेकर. श्री रवळनाथ जीर्णोद्धार समितीचे सल्लागार व संपूर्ण वाहिनीसाठी एक ऊर्जा स्त्रोत आपण म्हणणं कमी करणार नाही. ते म्हणजे सन्माननीय सुरेश सावंत दादा आज आपल्या उपस्थित आहेत. सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा, कारण त्यांची आज इथे उपस्थिती आपल्याला प्रार्थनीय नाही तर आशीर्वाद स्वरूपी आहे. नाही सांगा जरा इकडे बघ, नाही माहिती आम्हाला. तिकडे जावं लागलं. एक मिनिट सामना थांबवा. 1 मिनिटासाठी अंपायरला विनंती, 1 मिनिटासाठी सामना थांबवा. सामना फक्त 1 मिनिटासाठी थांबवा. स्कोर लाईन मध्ये काहीतरी चेंजेस आहे. तत्पूर्वी श्रीदेव रवळनाथ क्रिकेट संघ यांच्यातर्फे श्रीदेव रवळनाथ जीर्णोद्धार समितीचे सल्लागार ज्येष्ठ सल्लागार सन्माननीय श्री सुरेश सावंत यांचा सन्मान होत आहे. हरिश्चंद्र सावंत यांच्या हस्ते खेळणाऱ्यांनी खेळ बघणाऱ्यांनी व वांगणी गावातील प्रत्येक ग्रामस्थांनी एकदा जोरदार टाळ्या दादांचं स्वागत करायचं आहे. चला सामना सुरुवात करा. बहुमूल्य सत्कार इथं आपण पार पाडलेला आणि पुढचा सामना पुन्हा एकदा टोलालेला चेंडू जो तो बघता झाडाच्या पाठी मारता, जो तो बघता झाडाच्या पाठी मारता. अरे काय करतालास, उद्या गावात गेला ह्याच करतालास. लवकर पंचांना विनंती की जेवढा सामना लवकरात लवकर खेळता येईल तेवढा सगळ्यांनी लवकरात लवकर करायचा आहे. आपल्याला अजून सेमीफायनल, फायनल, क्वार्टर फायनल, त्याच्यानंतर मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटलची मॅच बघायची. लॉर्ड्सनुसार एकदा मॅच किती बाकी आहेत बघायची. हा परत एकदा 1 धावा वाईडच्या स्वरूपात, वाईड प्लस आलेले आणि आता अजून 1 धावा. वाईड प्लस होता, 1 वाईड होता मध्ये. हो 1 वाईड होता मध्ये. 4 बॉल, 1 वाईड होता ना मध्ये, 1 वाईड होता. पुन्हा एकदा अजून 1 स्वेअर चेंडू. या स्वेअर चेंडूचा चांगला फायदा घेतला आणि चांगला 2 वाईड चेंडू गेलेले आहेत आतापर्यंत या षटकात. हा मात्र चांगला चेंडू टाकलेला होता मालपेकर यांच्या माध्यमातून. मालपेकर तुम्ही बघू शकता फॉर्मल शूज घातलेले, जीन्स पॅन्ट घातलेली आणि टी शर्ट गावच्या भजन मंडळाचा घालून स्ट्राईकवर होते आणि आता पुन्हा एकदा 1 धाव या बॉलातून गेलेली आहे. पहिलं षटक संपलेलं आहे. सॉरी पहिलं षटक संपलेलं आहे. 7 गोलंदाज नाव प्रकाश सावंत. अक्षय माळकर कॉमेंट्री बॉक्स इथे यायचंय. तुमच्यासाठी पारितोषिक आलेलं आहे. चला सेकंड डिले का इकडे आता
जर ज्यांच्याकडे लॉट्स असेल त्यांनी संपर्क साधा. हा वाईट चेंडूने सुरुवात केलेली आहे प्रकाश यांनी. पहिला चेंडू त्यांचा स्वेअर गेलेला आहे. मला वाटतं थोडंफार अतिरिक्त त्यांना लक्ष द्यायचं बॉलिंगकडे. आणि पुन्हा एकदा अजून एक वाईट, थोडंफार नुकसान होतंय. आणि मला वाटतं कॉमेंट्री बॉक्स सोडून समोर बघू शकता तुम्ही, रचिन रवींद्र स्टँड मध्ये बसलेले सगळे खेळाडू त्याचा आनंद घेत आहेत. आपले सेनेंद्र सावंत म्हणा किंवा सर्व खेळाडू त्याचा आनंद घेत आहेत. आताच बॉल त्याचा म्हणतात ज्याची गंगा त्याची फका, असं बॉल हातात गेलेला. बॅट्समॅनचं नाव नितेश. चला, मला वाटतं अजून एकदा सांगण्यासाठी कमिटीने संपर्क. चांगला पेडवर लक्ष देऊ का नितेश यांच्याद्वारे. एक धावा आलेली आहे. नाही, लॉर्डचे पेपर मला वाटतं वैभव सावंत यांच्याकडे असतील. हॅलो हॅलो. कुलस्वामिनी आणि वांगणी वीर योद्धा. कुलस्वामिनी आणि वांगणी वीर योद्धा. नो बॉलला एक धावा. नो बॉल +1. नो +1. नो +1. नो +1 धाव आलेले. नो +1. वेगवेगळे टेक्निक ट्राय करतात आणि पुन्हा एकदा नो +1. नो +1. मला वाटतं थोडंफार प्रेशराईज झालेले आहेत ते म्हणजे प्रकाश. थोडंफार प्रेशराईज झालेले आहेत. आणि चांगला ठेवलेला चेंडू होता. यॉर्कर लेनचा बॉल. आणि मला वाटतं जसं क्रिस गेल खेळतो तसा खेळण्याचा प्रयत्न होता. सर्वांना सांगण्यात अतिशय आनंद होतो की थोड्याच वेळात मुंबई इंडियन्सचे मालिक नीता अंबानी मॅडम इथे येणार आहेत. खेळ चांगला वाटला तर पुढच्या वर्षी तुम्ही मुंबई इंडियन्सच्या संघात देखील असू शकता पाणी बॉटल द्यायसाठी. वाईट बॉल. स्कोर थांबा, भरपूर झाले, मोजू दे. 17. सोडवलेला चेंडू यावेळेस मात्र ढेंगार बॉल. यावेळेस मात्र धडधपट. आणि हॅलो. पाडगेश्वर आणि महापुरुष दोन संघांनी 2 नंबरवर यायचं. पाडगेश्वर आणि महापुरुष. थांबा, काय म्हणताय? विजयी एक धावेची गरज आहे. विजयाची धाव 1 धावेची गरज आहे. आणि हा बॉल रागात तुम्ही बाहेर मारलाय. मका खेळा गावला पुढच्या मॅचीत तो नाही शकायला. आणि महापुरुष 11 ग्राउंड 2 वरती यावे. पाडगेश्वर महापुरुष 11. मला वाटतं जर आपली कमिटी जर 5 धावेत फेरी मारून आली तर 5 बॉल तरी नक्कीच भेटतील. फाडगेश्वर आणि महापुरुष इकडे खेळा. एकच बाकी आहे इकडे खेळा. फाडगेश्वर आणि महापुरुष. मला वाटतं फाडगेश्वर आणि महापुरुष आता पुढील सामना असेल. आणि हा लीग स्टेज मधला अंतिम सामना असेल. सेकंड लास्ट सामना आहे मला वाटतं हा. फाडगेश्वर आणि इकडे हे जिंकले पावनादेवी. संघ पावनादेवी विजयी झालेला आहे. अभिनंदन सर्व खेळाडूंचं. सर्व तुम्ही बघू शकता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आता जो एक आनंद दिसतो, उत्साह दिसतो की चाय कधी येणार आहे.